चहा घे गरम गरम, बरं वाटेल तुला. अजून बरं नाही वाटत आहे? वाटतंय बरं. काय झालं म्हणू? मला नाही सांगणार ना? मला कशाला सांगशील? मी पडली सासू. जरा डोकं जड झालंय म्हणून काही सुचत नाहीये. होय काय? कामाचा ताण येत असेल ना तुला? तुझ्या कामातलं मला काय बाय कळत नाही. तर मी बोलले आण्याला. काय? ते जाते, ते नंतर सांगते मी तुला. मला जरा जाऊ दे, 2 घरची कामं राहिली ग, ती करून येते मी. हा, तू चहा घे गरम गरम, तुला बरं वाटेल. आणि ऐक, भाजी चपाती तयार आहे, भूक लागली तर जेवून घ्या. हा सोन्या, बरं वाटणार तुला. येते आम्ही. हे मानसी, सोडा सोडा. अहो, चहा घ्या पटकन. थंड झाला तर 17 वेळा गरम करून देणार नाही. मला येतो गरम करता. हो, पण करत तर नाही. हे तुम्ही दोघी थट्टा करू नका माझी, प्लीज. अहो, काय झालं एवढी चिडचिड करायला? काही नाही, मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा पहिला क्लायंट मी घालवला म्हणून चिडले. मेघा, जरा चहा दे ना. नाही, तसं नाही अगदी, पण मगाशी मानसी समोर होती म्हणून मी बोललो नाही. अनिकेतचा ड्राईव्ह करण्याचा कॉन्फिडन्स आता खूप कमी झालाय. म्हणजे त्या ऍक्सिडेंट नंतर त्याच्या मनात जरा भीती बसली ड्रायव्हिंगची. आता अशात आपण त्याला स्वतःहून जाऊन क्लायंट देणं हे त्याच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं ना. म्हणून मी त्या माणसाला परत पाठवलं. कदाचित तुम्हाला माझं वागणं पटलं नसेल, पण मला असं वाटतं की आता आपण अनिकेतचा ड्रायव्हिंगचा कॉन्फिडन्स वाढावा यासाठी आपण त्याला मदत करायला पाहिजे. नाही, बरोबर आहे तुमचं. मी या दोघींना हेच सांगत होतो तर हसत होत्या. हो बाबा, काही काय कधी सांगत होता तुम्ही? तू तर काही बोलूच नकोस. नवऱ्याकडून शिक काहीतरी, प्लीज. जावयाचं म्हणणं पटतं. चहा थंड झालाय, मला गरम करून मिळेल का? मघाशीच म्हटलं होतं मी. दे ग मेघा गरम करून. द्या, गरम करून आणा. द्या. कोण आहे? म्हणू मी आहे. म्हणू, आई कुठे? कामावर गेलीये. अगं म्हणू, हळू 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 हळू. अरे हळू, काय झालं? मला नोकरी मिळालीये. काय? म्हणू यार, ही काय रिएक्शन आहे? तुझ्या नवऱ्याला जॉब मिळाला, तुला आनंदच नाही झाला? अरे आनंद झालाय रे, पण कुठे मिळाली नोकरी? लंकारी फायनान्स. अगं, समर सरांनी मला मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये सुपरवायझरचा जॉब दिलाय. काय? अगं, काय झालं? आणि तू हा जॉब नाही करायचा. काय? तुला वेळ लागलाय का? अगं, मी आत्ता हो म्हणून आलोय समर सरांना. म्हणून अगं, ते किती करतात आपल्यासाठी. हे बघ, माझ्यासाठी हा शेवटचा चान्स आहे. त्यांना काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं आणि मी सोडणार नाही. मी हा जॉब करणार आहे. आणि तुला अजून अनेक चान्स मिळतील रे, पण आता तू हा जॉब नाही करायचा. अगं, पण का? कारण मी सांगते म्हणून. हे म्हणू, अगं हे काय कारण झालं का की मी सांगते म्हणून? ऍक्च्युली समर सर पण हेच म्हणाले होते मला
काय म्हणाले? हेच की बायको महत्वाची, म्हणजे बायकोला विचार आधी, कारण काय नोकरी येते जाते पण बायको तीच राहते ना, असं म्हणाले ते. अजून काय म्हणाले? आणि त्यांना माझ्यातलं कॅलिबर माहितीये आणि ही संधी आहे ना. ही संधी नकोय आपल्याला. म्हणून वेडी आहेस का तू? तुला वेड लागलाय का? अगं एवढा चांगला जॉब समोरून चालत आलाय, आपण त्याला नाही म्हणायचं. म्हणू तुला माहिती ना आई किती टेन्शन मध्ये असते, तूही टेन्शन मध्ये असतेस. तुम्हाला दोघांचा त्रास मला बघवत नाही, मी हा जॉब करणार आहे. आणि मी शेवटचं सांगते तुला, तू हा जॉब करणार नाहीयेस, कारण समोर सर हा चांगला माणूस नाहीये. काय म्हणजे तू असं का म्हणतेस म्हणू? त्यांनी तुझ्या बायकोचा म्हणजे माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला ऑफिसमध्ये. समोरची ही हिम्मत. आणि काय करतोयस तू? आणि काय करतोयस तू? समोर अद्दलच घडवतो, त्याला आयुष्यभर लक्षात राहील. आणि प्लीज शांत हो, तू रागाच्या भरात काहीतरी म्हणून नको त्याने करू. तुझ्यावर हात टाकला यार. आणि प्लीज शांत हो. आणि तो समर्थ मेला माझ्या हातून, भले मला पोलिसांनी फाशी दिली तरी पण चालेल. आणि प्लीज शांत हो. आणि प्लीज आणि ऐक ना. आणि म्हणून बोल ना काहीतरी, मला कारण सांग, नक्की काय कारण आहे? काही नाही, जा तू फ्रेश हो. नशीब मी अनिकेतला सगळं सांगितलं नाही. एक दिवस पोलीस स्टेशन मध्ये होता तर नुसता जीवाचा थरकाप उडाला होता माझ्या. आता जर मी त्याला सगळं सांगितलं आणि रागाच्या भरात त्याने वेडवाकडं पाऊल उचललं तर नको 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 नको. बोपे विचारा विचारा. सर तुम्हाला कसं कळलं? आय सी यू. माझ्या पाठीला पण डोळे आहेत. काय सांगता, खरंच? बोपे तू खरंच मंद आहेस का मंद असण्याची ऍक्टिंग करतोस रे? सर तुम्ही खूप रिलॅक्स दिसताय. म्हणजे मानसी मॅडमनी मिस्टर अनिकेत रावांना फडतूस अनिकेतला जर सगळं खरं खरं सांगितलं तर काय होईल? काहीच नाही होणार. कॉफी दे. खरं तर मोठ्या मुश्किलीने मिस मानसींना आपण म्हणजे तुम्ही अडकवलं होतं, पण सहज हातातून निसट. बोप्या या समर प्रताप जागीरदारची पकड इतकी सैल वाटली का तुला? नांगी तुटली तरी पकड सॉलिड आहे आपली. आणि इथे तर प्रश्न मिस मानसींचा आहे. बोप्या साखर टाकली ऑलरेडी. अजून हवे? हे बघ, कॉफीला गोडवा आणि जेवणाला तडका गरजेचा असतो. लगेच. मिस मानसींनी ऑफिसमध्ये एवढा तमाशा केला, त्याला मी लावलाच की नाही तडका. पण या सगळ्या प्रकारामुळे मानसी मॅडम जॉब सोडून गेल्या तर? जाऊ शकतात. तेच म्हणतोय मी जाऊ दिलं तर. अंडरस्टँडिंग नॉट. भोप्या, आपण स्वयंपाक करतो ना, स्वयंपाक, तेव्हा एखादा पदार्थ करताना त्यातले बारीक सारीक छोटे छोटे पदार्थ असतात ना, ते योग्य त्या वेळी घालायचे असतात. आता कळलं? नाव अंडरस्टँड. म्हणजे योग्य वेळ येईल तेव्हा तुमची पुढची काय चाल आहे ते तुम्ही सांगणार.
आत्तापुरतं एवढंच लक्षात ठेव, काहीही झालं तरी त्या मानसीला मी सोडणार नाही. सर, चिअर्स. कॉफी कुठे देत? नाही, असं तुम्हाला कंपनी. Cheers. म्हणून सगळ्यांच्या खूप अपेक्षा होत्या का माझ्याकडनं, ज्या मी कधीच पूर्ण नाही करू शकलो. आणि आत्ताही ना आईला सुखात ठेवू शकत आहे, ना तुला सुखात ठेवू शकत आहे. हा शेवटचा चान्स आहे का माझ्याकडे आपली स्वप्न पूर्ण करायचा. आणि मला ही संधी नाही गमवायची. म्हणून तुला आठवतंय आपण आपल्या स्वप्नांबद्दल बोलायचो, आपलं घर, आपली फॅमिली. असं काहीच होत नाही. इंजिनिअरिंगचं टॉपर होतो मी, घालवली ना 3-4 वर्ष जॉब शोधण्यात, स्ट्रगल करण्यात. पण तुलाही माहिती ना, हातात काहीच लागलं नाही, काहीच घडलं नाही. म्हणून खरंच मला प्रूव्ह करायचंय का आता सगळ्यांना. म्हणून आत्ता मी स्वतःला प्रूव्ह नाही करू शकलो ना, तर मी कोणाच्याच नजरेला नजर नाही देऊ शकणार. मला कळतंय रे आणि इतर कोणासाठी स्वतःला प्रूव्ह करण्यापेक्षा ना, तू स्वतःसाठी स्वतःला प्रूव्ह कर. दुसऱ्या कुणाच्या नजरेला नजर एक वेळ नाही देता आली तरी चालेल, पण जेव्हा स्वतःच्या नजरेला नजर देता येत नाही ना आणि तेव्हा. म्हणूनच मला हा जॉब करायचा आहे ना. मला कळतंय तुला खूप त्रास सहन करावा लागतोय माझ्यामुळे. आणि दुसरा काही. अनु प्लीज, हे बघ, खरंच आता दुसरा कुठला ऑप्शन मला दिसत नाहीये. ऍट एनी कॉस्ट मला हा जॉब करावाच लागेल. म्हणून खूप झोप आली आहे मला. उद्या ऑफिसचा पहिला दिवस आहे ना, झोपतो. आणि तुला वाटतं तितकं सोपं नाहीये हे, का कळत नाहीये तुला? तुझी स्वप्न पूर्ण होण्याचा हा मार्ग नाहीये. तू एकदा का समर सरांचा हात धरलास ना की मागे फिरणं कठीण आहे. आणि मला खूप काळजी वाटते रे तुझी. आज मी स्वतःलाच एक प्रॉमिस करते, काहीही झालं ना तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. मनू, चल. जय किंचाळे बाबा, असेच पाठीशी उभे राहा. अनिकेत, घे, आज पहिला दिवस आहे ना. सगळं चांगलं होणार माझ्या राजाचं. अजून बरं नाही वाटत आहे तुला? ठीक आहे मी आहे ना. मग काय हळू बाई, हळू चाललंय तुझं. चला आवर आवर पटपट. हा, मी दोघांचे डबे भरते. हा हा, आवर चल. आणि परत एकदा नीट विचार कर ना, दुसरा काहीच ऑप्शन नाहीये. मनू, माझं ठरलंय.
आणि अरे एकदा नीट विचार कर ना. मनू तू नको ना लोड घेऊ, मी करतोय ना सगळं. हे मनू, ऑफिसमध्ये ना आपण असं नवरा बायको नको वागायला. आपण वर्क कलिग्स म्हणून वागूयात. म्हणजे आता आपण एकत्र काम करणार ना, आपण एवढं पाळूयात नाही का. हे मनू, अगं चल आवर, निघायचंय ना, उशीर होतोय. अगं चल ना, एकत्र जाऊयात ना. हे नाही, नको नको नको, तू आरामात ये, मी निघतो. काय आज पहिला दिवस आहे ना, उशीर नको व्हायला. हे आई येतो ग. अरे थांब, डबा ने. येतो ग काय येतो, घे डबा घेऊन जा. सगळा डबा खायचा. हा पहिला दिवस आहे, चांगलं काम करा. किंचाळे बाबांचा आशीर्वाद आहे तुला. असू दे असू दे, सुखी राहा सुखी राहा ग बाय. चल म्हणू, ये लवकर. हा हा, लवकर ये ग. सांभाळून जा. काय झालं माझ्या सोन्याला? हा बरं नाही? ऑफिसला जायचं नाही? तो बघ गेला ऑफिसला. आज पहिला दिवस आहे साहेबाचा. तसा वाईट नाही का माझा अनिकेत, पण नशीब साथ देत नाही ना त्याला. तरी किंचाळे बाबांनी सांगितलं होतं त्याच्या नशिबात राजयोग आहे, शौहरत आहे, दौलत आहे. कधी मिळणार आहे कुणाच ठाऊक. सासूबाई अगं आता लागली त्याची नाव तीराला. मिळाली बाई नोकरी. देवा किंचाळे बाबा. सासूबाई ही नोकरी म्हणजे चांगली नाही? काय प्रॉब्लेम आहे याच्यात? आ नको बाय, असं नको, आता नको. आता कसली अडचण नको देवा. ही नोकरी चांगली असू दे. आता कसली अडचण नको. आता अजिबात कसली अडचण नको. माझ्या मनूला आणखी टेन्शन नका देऊ. नशीब ते समर साहेब देवासारखे धावून आले नाही ग. आता पोरगा हारला होता माझा. सासूबाई आज लय खुशीत होतं माझं पोरग. आणि मला विश्वास आहे त्याला कायम असं खुशीत ठेवशील तू. ठेवशील ना? शानी ग बाय माझी. घे बाय माझ्या, मी बोलत काय बसली. कामं राहिली माझी. मी जाते. डबा भरून ठेवला, नेशील बाबू. हा चल, आलेच मी.